उमेदवारी अर्ज अ ब फॉर्म न मिळता भरतायत आणि त्यामुळे उद्धवजींच्या पक्षात अजून एक विचारधारा, एक पित्याची, एक पुत्राची, एक उद्धवजींना मानणारे, एक आदित्यजींना मानणारे, या पद्धतीची चालू आहे. आणि म्हणून बेबनाव हा महाविकास आघाडीत आहे. महायुती मजबूत आहे. 137 RPI सहित आणि 90 शिवसेना एकनाथजींच्या नेतृत्वात आणि त्यांचे मित्रपक्ष याचे उमेदवार निश्चित झाले. AB फॉर्म कालपासून दिले आणि भरण्याचं काम सुरू झालंय. मी स्वतः अर्ज भरायला या ठिकाणी आलोय आणि पूर्ण मुंबईचा रात्रभर आणि सकाळपासून पूर्ण माहिती घेतल्यावर मी सांगू शकेन 150+ 150च्या वर महायुतीच्या जागा निवडून येतील. मोठी सुनामी महायुतीच्या बाजूने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला, दातृत्वाला आणि कर्तव्याला आणि बरोबरीने माननीय अमितभाई शाह, नड्डाजी, नवीनजी आणि देवेंद्रजींचं विकासाचं केलेलं मुंबईतलं आणि राज्यातलं काम, एकनाथजींसोबत असलेल्या विकासाच्या कामाची गती, रामदास आठवलेजी आणि जिथे जिथे अजितदादांबरोबर युती झाले तिथे त्यांचे सगळे सहकारी, यावर एक मोठा विजय आमचा होईल. सुनामी महायुतीची आली आहे. आपण सगळे त्याला प्रत्यक्ष बघू शकता. आशिषजी, आज अगदी शेवटचा दिवस आहे, दुपारची वेळ आहे, पण तरी देखील अनेक ठिकाणी शेवटपर्यंत थांबावं लागलं. याचा फायदा झाला माहितीला? कारण अनेक ठिकाणी असं दिसतंय की परत AB फॉर्म मध्ये देखील गोंधळ दिसतोय. खास करून नार्वेकरांच्या ठिकाणी शिवसेनेनं देखील AB फॉर्म दिलाय आणि भाजपनं देखील AB फॉर्म दिलाय. शेवटच्या दिवसाची वाट बघून देखील हा गोंधळ राहिला. मला वाटतं हा गोंधळ नाहीये. काही गोष्टी राहून गेल्या असतील, त्या पूर्ण होतील. आमच्याकडे उमेदवारांची, मजबूत उमेदवारांची रीग आहे. हेच या सुनामीचं द्योतक आहे. शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष चालला पाहिजे. भाजप आणि शिवसेना शिस्तप्रिय आहेत. ज्यांना अ ब फॉर्म दिलाय तेच उमेदवार राहतील आणि शेवटी महायुती म्हणून आम्ही मजबूतीने लढू. शेलार साहेब, आता रामदास आठवले यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की भाजपने आमचा घात केलाय. काल 4ची वेळ दिली होती आम्हाला भेटायची, पण तेव्हा देखील भेटले नाही. कुठेतरी आधीपासूनच ते नाराज आहेत असं चित्र दिसतंय. ते आमचे नेते आहेत, ते केंद्रीय मंत्री आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. रामदासजी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी कालही बोलणं झालं. काल रात्री सुद्धा प्रवीण दरेकरजी, अमित साटम यांना ती जबाबदारी दिली होती. त्यांच्यासाठीचे असलेले वॉर्ड याची चर्चा पूर्ण झाली. त्यांना त्याबद्दलची स्पष्टता देण्यात आली असेल. काही गैरसमज असेल तर आम्ही दूर करू, एवढं त्या ठिकाणी नक्की सांगू. भाजपनं कॅम्पेनिंग मध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस. यावर सातत्याने टीका सुद्धा करण्यात आली की ठाकरे गटाने हे सगळं केलं. पण भाजपच्याच काही नेत्यांच्या घरात तिकीटं देण्यात आली. नार्वेकरांच्या घरामध्ये 3 तिकीटं देण्यात आली, भाऊ, वहिनी आणि चुलत बहीण. मग याचं काय? जो पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट मिळालंय. जो परिवारात कोणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून तिकीट दिलं असं झालेलं नाही. आम्ही करणार नाही, करू शकत नाही. दोन्हीही आमचे सिटिंग नगरसेवक आहेत आणि तिसरी सुद्धा आमची पदाधिकारी आहे. आमच्या परिवारातील लोक हे पदाचं नेतृत्व परिवारवादामुळे करत नाहीत. मुंबईच्या बाबतीत तर ठीक आहे, पण मात्र नवी मुंबई असेल, संभाजीनगर असेल, संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणी वाद मात्र माहितीतला संभाजीनगरमध्ये तर महिलांनी राडा घातलाय पक्ष कार्यालयाबाहेर. संपत नाहीये. मी सुरुवातीलाच म्हटलं, महायुतीची राज्यात सुनामी आली आहे. ती सुनामी केलेल्या विकास कार्याची आहे आणि मग या सुनामीमध्ये, या विकासाच्या रथामध्ये, या विजयाच्या सुनामीमध्ये आपणही असलं पाहिजे असं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या स्वाभाविक आहे. पण तरीही शिस्तबद्ध पद्धतीने काम करणं ही आमची कार्यपद्धती आहे. गडबडी असणार नाहीत, असल्या तर ते दुरुस्त केल्या जातील. संजय राऊत असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये पंतप्रधान देखील प्रचाराला येतील, दुसऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री येतील. मला वाटतं हे घाबरतायत का? मग महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, मला वाटतं संजय राऊत रुमाल घेऊन सकाळी तुमच्या समोर तोंड आणि घाम पुसत का उभे राहतात? भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी घोषित झाली आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही. आणि आमच्या स्टार प्रचारकांची यादी बघितल्यावर हे सगळे बिनस्टार प्रचारक जे आहेत ते आता लो स्टार झालेले आहेत.